Hello, I'm Tanu and you're watching In Goa News. Chief Minister Dr. Pramod Sawant announced that a new law will be introduced to ensure proper maintenance of houses in Comunidad and Alvara areas. Speaking at the foundation stone laying ceremony of a new administrative building in Bicholim, he said Goa remains an ideal example of religious harmony and unity. आमचो कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर हांगासर आसा. चडांत चड लोकांचे म्हणजे ऑफिसांनी येवपाचे उडे जावचे आणि आपल्या घरा कडेन बसून तांच्यांनी नेट आपल्या ई सर्विसीसचो फायदो घेवचो, ऑनलायन सर्विसीसचो फायदो घेवचो, जेणे करून तो लोकांक चड मोठ्या प्रमाणात जातलो. आमी प्रशासन स्ट्रीमलायन करता आसतना तांच्या कडली पेंडन्सी कमी उरची हाजेर सातत्यात भर आसा. मागीर जावं ते कूळ मुणकार कायद्याच्या अंतर्गत येवपी तुमी मुद्दाम जर म्हणजे फाटल्या 5 वर्साच्या टेन्युअरात काढून पळयशात जाल्यार प्रशासन जलद गतीत फुडें वचपाक लागलेलें आसा. ताजे जर ज्वलंत उदाहरण खंयचे आसत जाल्यार ते कूळ मुणकार केसीस आमी जाता तितक्यो बेगीन त्यो, कारण आमी कलेक्टर ऑफिसाच्या इनॉग्रेशनाक आसा म्हणून हो विशय मुद्दामून घेतला. कारण सगळ्या पुराय गोंयांत 12 तालुक्यांनी कूळ मुणकार केसीस फास्ट ट्रॅक करपाक आमी सुरवात केल्या. फॉरेस्ट रायट ऍक्ट केसीस आमी फास्ट ट्रॅक करपाक सुरवात केल्या. इवन दो आमी रेग्युलरायझेशन ऑफ द हाऊसेस फाटले जे रोका अंतर्गत जी घरां कायद्यान कंप्लीट जावंक शकना बट ती इन फ्युचर फाटले आमी 10,000 लोकांनी अप्लाय केल्ले, 2,000 लोकांकूच त्याचो बेनिफिट मेळ्ळो. बट त्या कायद्यानूय बी काही बदल करपाचे आसा पळय ते बदल करतले. आपल्या जागेन आपूण घर बांदले स्वताच्या जागेत तर तेजे घर आतां फायन भरून काय आसना बट रेग्युलरायज जावपाची गरज आसा. कारण प्रत्येक जण दुश्मनकायेन आतां हाजे तेजेर केसीस घालपाक लागल्या आणि शेवटी कोर्ट ऑर्डर दिलो काय ती घरां मोडटात आणि घर मोडले काय सोशल मिडियाचेर जर तुम्ही पळयशात जाल्यार ते सरकारान घर मोडले म्हणटा. आमकां कोणाचेच घर मोडपाची आमची इच्छा ना, बट जे मोडले आसत जाल्यार त्या कायद्यान म्हणजे कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे मोडटा आणि गाळी मात पयल्यो मुख्यमंत्र्याक आसता. सगळ्यात पयली म्हाका कोणाचेच घर मोडपाची म्हाजी इच्छा ना. वेळ पडलो जाल्यार आमी लोकांचे घर बांदता. वेळ आमी अटल आश्रमाच्या अंतर्गत फुडल्या 8 ते 10 दिसां भितर वेगवेगळ्या जाग्याचेर कॅम्प जातले. तांकां 1.5 लाख रुपया मेळपाक जाय घरा खातीर, तो 1.5 लाख रुपया तांचो रिलीजूय जातलो. ओके, हे काम आमचे सरकार करीत आसा. म्हणून म्हणजे अशी प्रायव्हेट जागेत असलेली, कोमुनिदाद जागेत असलेली आणि आम्ही स्पेशली जे म्हणता म्हणजे बिचोली तालुक्यातूय आमच्या अलवारा जागेत असलेली घरां जे 1971 सर्वे नंबराचेर ज्यांचे हाऊस ओन बाय म्हणून पयलीं लागल्या तांची घरां रेग्युलरायज करपा खातीर आमी थोड्या दिसाच्या भितर नवीन कायदोय घेवन येवपाचे आसा जेणे करून लोकांची घरां रेग्युलरायज जावपाक जाय. ह्याच पद्दतीच्यो वेगवेगळ्यो सर्विसीस आमी सातत्यात पळयता ज्यो मामलेदार ऑफिस आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस हांच्या आख्यायित्या खाली येतात त्योय केसीस एक्सपर्टायट करपा खातीर आमचे सरकार हे फास्ट ट्रॅक पद्दतीत काम करता. माझे तर म्हणणे आसा की मामलेदारा कडेन येता आसतना तांकां एडवोकेट घेवन येवचो पडचो न्ही. प्रत्येका खरें म्हणजे मामलेदारा कडल्यो कूळ मुणकार केसी आसत जाल्यार त्यो स्वता येवन रिप्रेझेंट करपाक जाय, स्वता येवन सांगपाक जाय. खरें एडवोकेटाची गरज लागना. त्या पद्दतीनच मामलेदाराकूय इन्स्ट्रक्शन दिला की अशा पद्दतीच्यो केसीस ज्यो आसा पळय न्ही ह्यो फास्ट ट्रॅक करच्यो. म्हाका दिसता की पुराय बिचोले तालुक्याच्या प्रशासन इमारत कंप्लीट करता आसतना बिचोले तालुक्यातली सगळी ऑफिसां ही एका जाग्यार हाडची हो सरकाराचो प्रयत्न आसा. एकाच कॉम्प्लेक्सान आयल्या उपरांत तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे आमी ही बिल्डिंग कंप्लीट केली काय फुडली बिल्डिंग डेमोलिश करपाचो विचार ना, ती रिफर्निश करपाचो विचार आसा. ती रिफर्निश केल्या उपरांत उरलेली सुद्दां जे आहा पळय न्ही त्योय लोकांक म्हणजे एका कॉम्प्लेक्सान एकदा चडल्या उपरांत डेप्युटी कलेक्टरा गेलो, मामलेदारा कडेन गेलो, सिव्हिल रजिस्ट्रारा कडेन गेलो किंवा बाकीच्या सगळ्यांकडे एकदाच कामां करून भायर सरलो. ह्या पद्दतीचो म्हणजे हो एक वन ऑफ द बरो कॉम्प्लेक्स हो आमकां बिचोले तालुक्यांतल्या सगळ्या लोकां खातीर एक बरो कॉम्प्लेक्स आसतलो. आणि ह्या कॉम्प्लेक्सान येयल्या उपरांत एक आमी म्हणजे गव्हर्नमेंट दोतोरान जशें सांगलें गव्हर्नमेंट बिल्डिंगेन येयल्ल्याचो फीलूय तुमकां येवचो ना. आणि तशाच पद्दतीची सर्विसीस सुद्दां आमच्या प्रशासनातले सगळे स्टाफ हे सातत्यात दितले. गोंय सरकार लोकाभिमुख सर्विसीस दिवच्यो म्हणून सदोदीत कामां सुरू करता. थोड्या दिसाच्या भितर आमी पयली सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम खूप बऱ्या पद्दतीत आणि यशस्वी रित्या आमी तुमच्या मदीं घेवन आयले. थोड्या दिसाच्या पयलीं आमी आरोग्य तुमच्या दारी म्हणजे हेल्थ फॉर ऑल हे प्रोग्राम खूप बऱ्या पद्दतीत आमच्या सरकारात तुमच्या मदीं घडोवन हाडले. म्हणजे लोकांच्या आरोग्याची चिंता आसा, लोकांच्या बाकीच्या सर्विसीसची चिंता आसा. तशाच पद्दतीत येता त्या काळात म्हणजे लोकांक सर्विसीस इजी आनीक कश्यो जावच्यो हाच्या खातीर वेगवेगळ्यो स्टेप्स आमचे सरकार हे सातत्यात उचलता. डबल इंजिन सरकारच्या
कार्यकाळातूच आमी पळयता आसत जाल्यार कंप्लिटली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमी करपाक शकले. तुम्ही जर फक्त बिचोले तालुको सुद्धा घेत जाल्यार आमी बिचोले टू म्हापसा कनेक्ट करपी आमी बायपास रोड होय कंप्लीट म्हणजे फुडल्या एक 10 महिन्याच्या भितर तोय रोड जो आसा हो कंप्लीट जातलो. तुमचो बायपास रोड कंप्लीट जालो. ओके. डॉक्टर चंद्रकांत शेट्टी आपल्या बिचोले मतदारसंघातली विविध कामां मागीर ती लायटीची आसूनी उदकाची आसूनी हांव उदकाची म्हणजे फक्त नळ जोडणी सांगना. आमचे विजन इट इज फॉर अनदर 25 इयर्स. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जेन्ना विकसीत भारत 2047 म्हणटा तेन्ना आमी बी विकसीत गोवा 2037 म्हणजे फुडल्या 10 वर्सां विजन दवरून काम करता आणि तेच काम फुडल्या 100 वर्सां खातीर म्हणजे आमी ही जी बिल्डिंग बांदता ती फुडली 100 वर्सां परत कोणाक आनी एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बांदपाची गरज ना अशा पद्धतीचे काम हे आमचे सरकार सातत्यात करता. म्हणून आमी म्हटला की इवन दो उदकाची सोय आमी आमच्या साळ गावात जे न्हंयचेर जो चेक डॅम घातलो विच इज फॉर द अनदर 50 इयर्स उदकाची सोय जी आसा आमटाण्या धरणातले उदक फुडल्या 25 वर्सांक उदक आमकां कशें पावतलें हाजे प्रोविजन आमी आतां करता. आमकां ताण लागल्या उपरांत बांय खोदिना आमी तेजे प्रोविजन जे आसा पळय न्ही 25 वर्सां इन एडवान्स आमचे सरकार सातत्यात प्लॅनिंग करता. आज जर तुम्ही पळयशात लायटीच्या बाबतीत तुमकां सगळे कडेन रस्ते फोडलेले दिसता. कित्याक इट इज अन अंडरग्राउंड केबलिंग जे फुडल्या इन 25 वर्सांक जेची गरज आसा तेजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा पळय न्ही हे आतां घालता. आणि इतकेच न्ही आमचे सरकार तर आता फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इन IT नेटवर्क कशा पद्धतीन डेव्हलप करचे हे विजन दवरून काम करता. म्हणून म्हाका दिसता तुमचो सगळ्यांचो तेंको सदोदीत आमच्या सरकाराक हो आसा हाज्याय फुडें अशाच पद्धतीचो आसचो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीत विकसित भारत 2047 हे फुडें व्हरता आसतना आमी सगळ्या जाणांनी म्हणजे ऑपरेशन सिंदूर आत्ता ऐकले पळयले टीव्हीर आणि त्याच्या उपरांत तुमकां लक्षात आयला आसतलो की भारत देश हो सगळ्यात कशा पद्धतीत पॉवरफुल जावपाक लागला हे आमच्या सगळ्यात लक्षात आयला. आणि त्याच खातीर आमकां परत एकदा म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीची ताकद वाडोवपा खातीर आमी सगळ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांतल्यान म्हणजे कोणी तिरंगा रॅली काढली आसतली, कोणी आपल्या सोशल मिडियाचेर पोस्ट केले आसतले किंवा देशाक सर्वतोपरी देशाच्या जवानांक ताकद दिवपाक त्यांच्या बरोबर सदैव उभे रावपाक घडे आमी बॉर्डरीचेर वयचे ना बट बॉर्डरीचेर असलेल्या जवानाच्या खातीर प्रे करप किंवा बॉर्डरीचेर असलेल्या जवाना खातीर सातत्यात आमच्या खातीर जे 24/7 आपल्या प्राणाचे बलिदान दिवपाक सुद्धा तयार असतात असे 5 जण जे हुतात्मे पत्करले तांच्या खातीरय बी हांव श्रद्धांजली मागता देवा लागीं. आणि हाज्याय फुडें उरलेल्या सगळ्या जाणांक ताकद दिवची ज्या कडेन ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुली कंप्लीट जाला. पाकिस्तानाक आतंकवादाक जे सपोर्ट करपी आसा तांची ताकद तांकां दाखोवन दिल्या. म्हणजे आमी पळयता की देश एके वाटेंतल्यान फायनान्शियली स्ट्रॉंग जाता आसतनाच आमी खंयसरूच कोणा खातीर म्हणजे ह्या आतंकवादाचो समूह नश्ट करपा खातीर सुद्दां वगी रावचे ना. आमी सातत्यात पळयता एकदां आमकां इंटरनल थ्रेट चड आसता. आमी काही जाण जे देशद्रोही हे फक्त म्हणजे बॉर्डरीचेरूच ना तो देशद्रोह करपा खातीर थोडे जाण हे घुसखोरूय आसात. अशा घुसखोराक सुद्धा त्यांचो जागो दाखोवपाची गरज आसा. आणि त्या खातीर आमी सातत्यात सर्व धर्म समभाव म्हणून आमी म्हटले की आमी कोटेश्वर देवाक जरी गेले आसत तर थंयसरल्या आशिल्ल्या क्रॉस आहा तेकाय पाया पडून येवपा खातीर हांवें आनी दोतोरान केन्ना चुकूंक ना. गोंय ही युनिक स्टेट आसा. सातत्यात सर्व धर्म समभावतेचो आमी सदोदीत पालन केला. म्हणून माझे म्हणणे आसा की आमी सगळ्या जाणांनी म्हणजे हिंदू मुस्लिम कॅथलीक ही आपल्यातली एकी ही टिकोवन दवरपाची गरज आसा.